faster and faster. I don't know what we're after, yeah. We keep up with disaster, disaster. I'm thinking that they're after me. We're running like faster and faster. 11:30 झालेले आहेत गाईज. कमी मार केस वाढतील ना तर. गुड मॉर्निंग गाईज. तर आपला आज आहे डे 2 आणि आज आपण गोव्याला आहे. तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही अगोदर ट्रॅव्हलिंग ब्लॉग बघितला. आता आपण गोव्याला फिरणार थोडंसं मित्रांसोबत. खूप टायमानंतर आम्ही लोकांनी मित्रांसोबत प्लॅन बनला आहे गोव्याचा. तर आता आपण थोडंसं आहे ना फिरूया. आज आपला पहिला दिवस आहे. काल फिरलो थोडंसं इकडे तिकडे, मजा केली. शूट नाही केलं कारण की थोडंसं दमलेलो. आज एकदम फुल एनर्जीमध्ये फ्रेश आहेत सगळी पोरं. आणि आपला समोरचा व्ह्यू बघा हॉटेलचा. हा बघा खूप सुंदर असा व्ह्यू आहे हॉटेलचा. आणि स्विमिंग पूलला आम्हाला प्लॅन जायचा होता पण अजून पण गेलो नाही. आल्यापासून तसंच आहे, आम्ही खूप हे केलं. आणि हा बघा सुंदर असं. आणि आहे ना गाईज आपल्या 2 रूम आहेत ह्या हॉटेलमध्ये. एक आपण वरती आलो आहे आणि अजून एक खालती एक रूम आहे. हे बघा. तर आता मी पद्धतशीरपणे एकदम फ्रेश झालेलो आहे. आणि आपला आजचा आउटफिट हा कसं दाखवू तुम्हाला. हे बघा आपलं टी शर्ट शॉपिंग केलेली आम्ही गोव्यासाठी. आणि खाली बॅगी घातली आहे आणि शूज आहेत खाली आपले नायकीचे. तर लेट्स गो. आज फर्स्ट डे आणि आपल्याला निघायचं बाहेर फिरायला. आणि सगळेजण तयार होत आहेत, सगळे रेडी होत आहेत. आपण जाऊया खाली बघूया काय पोरांचं. ही बघा आपली रूम थोडीशी खराब झालेली आहे. सो चला लेट्स गो. आपण खाली जाऊया मित्रांना बघूया काय करतात आपली पोरं. रेडी झालेली आहेत की नाही, कारण की आपल्याला फिरायचं आहे ना खूप ठिकाणी इकडे तिकडे. तर त्यासाठी सगळे रेडी झालेले आहेत. लेट्स गो जाऊया खाली आणि बघूया काय नाही. हॉटेलमध्ये ना मजा आहे, फुल वाईब आहे. आणि आम्ही थर्ड फ्लोअरला आम्हाला एक रूम दिली काल. आणि आज काल फर्स्ट फ्लोअरला पण एक रूम आहे. सो लेट्स गो आपण खाली जाऊन बघूया पोरं काय करतात. पोरांची काय धंदा आहे. आणि फुल पोरांनी ड्रेसिंग मारलेलं आहे, फुल खतरनाक दिसत पोरं. शूज बीज घालून फुल मजबूत मजा आहे. बघूया लेट्स गो. गाणी लावले भेंडी लोकांनी. काय आपली पब्लिक फुल तयार झालेली आहे, फुल हिरो बनलेले आहे. बघा बघा बघा. अरे राजेश, हो माय गॉड. आपल्या भावाचा फर्स्ट टाइम गोवा आहे. फुल मजा करतो, एन्जॉय करणार आहे. कीप इट एन्जॉय एव्हरी टाइम. आई सप्पल काय ते कपडे बघा घातले. बापरे कीप इट एन्जॉयचे ओरण सर्वेस्व. ए लोके आज संध्याकाळी डायलॉग मारायचा आहे. काय आज आपला काय मला काय तुझ्या पप्पांना बघायचे, मम्मी पप्पा बघणार आहेत. कीप इट एन्जॉयचे होणार आहेत ना. काय मॅगी खातोय पोरगा मस्त की आज. कारण की आज आपल्याला बाहेर फिरायचं आहे. आणि सगळं जेवण वगैरे बघा काल इथे आम्ही सगळे बनवलेलं. आणि आज इथे सकाळ सकाळ मॅगी बनवले पोरांना नाश्त्याला. चहा संपलेली आहे. आणि पोरगी काय करते, जेवतोय. ही मॅगी नाही, भावाने बनवलेली. पचपचीच आहे ना, रेट घेतोय. पचपचीच आहे ना. थोडासा मसाला कमी वेळा वाटतंय पण ठीक आहे, खाल्ले आम्ही. तुम्ही पण काय घातलं एवढी. कॉपी राईट. पोरं आता सगळेजण तयार झालेले आहेत मित्रापैकी. गाईज आज आपल्याला थोडंसं फिरायचं इकडे तिकडे. आणि आहे ना खूप मजा करायची, एन्जॉय करायचं, चिल करायचं. आणि आज आपला चांगला दिवस. आज आपली पार्टी पण आहे, ते तुम्हाला रात्री संध्याकाळपर्यंत कळेलच. आणि आपण थोडंसं फिरूया, मजा करूया. सगळी पोरं तयार झालेली आहेत. आपण आता खाली आलेलो आहे फर्स्ट फ्लोअरला. 2 रूम आहेत आपल्या अशाच प्रकारे. चला बघतोली करूया. सामसूम एरिया आहे ना, खतरनाक. तर मित्रांनो आताची जे सिच्युएशन अशी आहे. आता आम्ही आलो आहे पेट्रोल पंपावरती. पेट्रोल भरायला आलो आहे. आणि आज आपल्याला थोडेसे चर्च वगैरे असं देवस्थान वगैरे फिरायचं आहे. आणि थोडं फिरत थोडं मजा घ्यायची आहे. तर आपला ब्लॉग आपण सुरू केला नव्हता.
ब्लॉग सुरू करायच्या अगोदर मी प्रकाश बोरड पुन्हा आलो छोटासा गोवावाला ब्लॉग घेऊन. आपली पोरं पेट्रोल भरतात सगळेजण आणि इथे सोनू आणि तन्मय आम्ही लोक बाहेर उभे आहे. थोडंसं मजा घेतोय, मजा करू थोडीशी अजून. खतरनाक बंगल्यात नाही गडचे बरं खतरनाक. अरे हे काय म्हणलं बंगल्यापासून बनवलेत दमून. हा होईल मी बोलणार होतो खतरनाक हॉटेल. आणि पोरांनी फटे ड्रेसिंग मारली आईच्या गावात. तन्मय जनावर अगं बय 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 जनावर गेलं पण मोठंवालं डिफेंडर. खतरनाक गाडी आहे. हे दुसरा जनावर. चंदीगड छोटं हे छोटं जनावर छोटं. चला आपण पुढे जाऊन बघूया हळूहळू. सगळ्यांनी बाईक घेतलेली आहे, बाईकवरती सगळेजण पोरं आहेत. आता आपण पण थोडंसं फिरूया बाईकवरती. लेट्स गो, सोबत राहा. तन्मय कसं वाटतंय फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स? सगळ्यांनी या इकडे नारळ पाणी घेऊन या. खूप ऊन आहे इकडे पण. खतरनाक आहे ना चर्च. मस्त वाटतं पण हे वरचा घंटा कसला वाजत असतो ना रात्रीचा. पोरं इकडे फोटो काढतात मस्त आहे की. वरती अलाउड नाही गाईज. कसं वाटतं की फर्स्ट टाइम आलायस? कसं वाटतं फर्स्ट टाइम सेकंड टाइम? निखिल काका कशी वाटतं पहिल्यांदा? तुम्ही पहिल्यांदा आला तिकडे ना? ठीक आहे पण वरती नाही जाऊ दे. 100 रुपये कॅन्डलची आहे. हां इथे तुम्हाला तुमच्या लोकांना अलाउड नाही. आमच्यासारखं नाही, तुमच्यासारखं. त्या चड्ड्यावाल्यांना आहे बाई, चड्डीवाल्यांना नाही. आला आणि स्वामींचं गाणं लावतो. जिकडे जिकडे तिकडे स्वामी, जिकडे तिकडे स्वामी. हे काय पितोय? ताडी. गाईज हे गोवाला ताडी भेटते. बघा ताडी पितोय ना, ताडी पितोय ना, ताडी पितोय. ताडीची काय हे काय ताडी पितोय इकडे येऊन पण. ए इंडियन ताडी आहे, इंडियन ताडी पितोय. हा आपण पितो इंडियन ताडी. शी काय रे ताडी येतात भरली ताडी पितात इंडियन. गाईज या इमॅक्युलेट चर्चला आम्ही खूप वेळा आलोय. खूप पब्लिक आणि खूप वेळा आलेलो आहे. आणि मी असं ना फिरत होतो तर फिरता फिरता मला दुकानामध्ये बघा काय दिसलं. हा एक फोटो पायलटचा. खतरनाक आहे ना. उफ काय गरमी. एवढे कपडे घालून पण काय फायदा नाही. एवढे चांगले कपडे घातले, ड्रेसिंग मारले मस्त आहे की. आणि पट्टे होऊन लागते आणि मास्क बीस घातलाय. काय रे देवा खूप गरम होते. चला आपण तर हा इमॅक्युलेट चर्च बघितलाय. पोरं बघतायत, मजा घेत आहेत. आपण पण घ्या एवढीशी मजा करूया, फिरूया. आणि काय हा भाई हा मस्त आहे, खतरनाक आहे ना. लस्सी वाला है. हम आ गए हैं गोवा की गलियों में फिर से एक बार. परत एकदा गोवाच्या गलीमध्ये. काय बोलते? हां बघितलं ते तुम्ही बघितलं ते असं लेफ्टला काढून जाऊया. हां आपली फोटो वाटतं पब्लिक. अरे इथं गाडी लावली. ट्रॅफिक झालं. ट्रॅफिक गाईज. ट्रॅफिक. ओ माय गॉड. हेल्मेटने वाट लावली. एवढे चांगले गाड्या दिले आणि हेल्मेट दिले भंगारसारखे. वाव. एक अजून मला एक पहिली मस्त की मला एक आहे ना हे दिसतंय, चित्र दिसलं, दाखवतो तुम्हाला. खतरनाक दिसतंय. तिकडे सगळेजण फोटोज वगैरे काढतायत. तिथे बघूया. हा खतरनाक आहे रे. मस्त आहे एकदम. हा का खतरनाक आहे ना. बघा मस्त आहे. आधी पब्लिक आणि गाड्या आपण इथे पार्किंग करतोय. ते फोटोज वगैरे काढतात मस्त. बघूया गाईज. दरवर्षी येतो ना इकडे गर्दी असते. तिथे फोटोज वगैरे काढायला गर्दी फटे असते. हां बघा कशी एक पोज देत आहेत, शायनिंग मारत आहेत, फोटो काढत आहेत. आम्ही पण इकडे येतो. आम्ही पण इकडे फोटो काढतो जरा. पण इकडे ना फोटो काढायचा प्रॉब्लेम माहिती आहे काय? ॲक्च्युली इकडे पब्लिक खूप येते आणि गाड्या खूप येतात, कंटिन्यू येतात गाड्या. सो त्याच्यामुळे इथे प्रॉब्लेमॅटिक आहे इकडे जागा. पण फोटो मस्त आहे इकडे काढायला. नंतर ना गाडी तिथे आता आतमध्ये आलेलं आहे. आणि इकडे ना आम्ही दरवर्षी येतो दरवर्षी इकडे शॉर्टच होतो. इथे ना पूर्णपणे सगळीकडे नो फोटोग्राफी अलाउड केली आहे, तरी पण इकडे फोटो काढत असतात. आम्ही तर काढून वैतागलो. ज्यांचं फर्स्ट टाईम आहे, तन्मयचा भावाचा फर्स्ट टाईम आहे म्हणून तन्मय थोडासा. तन्मय कसं वाटतंय? ऊन लागते काय? मजबूत लागते. असं वाटतं की इकडे आलोय ब्राझीलला. दोन तीन बाटल्या छास पियाले.
पोरं होतं डिटॉक्स होतात. डिटॉक्स पण होतं आणि डिहायड्रेट होतात. रात्री आपली पार्टी आहे ना म्हणून. बापरे इथे काहीच नाही. अच्छा गली ना तिकडे जाऊया. नाही ना जाऊ नाही. फोटो काढायचे ते काढा तिकडे. इथे पण हो माय सॉरी. सॉरी म्हणजे नाही काय बोलत तुला तो. आम्हाला घंटा फरक पडते. व्हॉट सॉरी. लोकांनी एबीसीडी दाखवल्या. भगवान खतरनाक. हा जोक बेकार झाला जोक. जोडा आम्ही तिथे फोटो काढत होतो आणि तिथे एक तिकडचा ओनर आला आणि फुल पेटला. इंग्लिश मध्ये बोलतोय व्हॉट इज दिस आणि जोरात पेटला आमच्यावरती. आणि लोक आपला शेखर आहे ना त्याला मध्ये काय बोलतो सॉरी अंकल. तो व्हॉट सॉरी. आणि आम्ही बघतो ते करत लोक कोणती शाळा आहे. लोकांनी एक सेंटेन्स पाठ करून आलेला त्याच्यानंतर त्याला काय गाईज आता आम्ही ह्या चर्चला आलेलो. तुम्हाला माहिती आहे मी गोव्याला दाखवला असेल खूप वेळा हा चर्च. आणि हा चर्च आम्ही येतो दर टायमाला. आणि तन्मय म्हणजे पोरांचं काय काय पोरं आपल्या सोबत आलेत ना गोव्याला तेवढं नवीन म्हणजे फर्स्ट टाइम आलेत किंवा खूप वर्षाने आलेत 20-30 वर्ष म्हणजे 10-15 वर्षांनी 21 वर्षांनी असे आले. तर त्याच्यामुळे आम्ही लोक इकडे आलो. नाही तर मग आम्ही दुसरा प्लॅन कुठेतरी फिरायचा केलेला. आणि आता आम्ही चाललोय पुढे व्हाईट हाऊस टाईपमध्ये. हे बघा इकडे जायचंय. तिकडे जायचं याचं कारण काय असं आहे की तिकडे आम्ही मस्त की बसून एक फोटो काढणार. असं मस्तपैकी छान असा फोटो होईल. आणि आम्ही जिकडे पण जातो ना तिकडे असे छान छान असे फोटो काढतोय. आणि हे 2 झाडं भाई आल्यापासून म्हणजे दरवर्षी मिळतो नाही झाडं तशीच असतात. म्हणजे विचार करा झाडांची खाली मुळं किती मोठे असतील. वन साईड आहे. चला आपण जाऊया पुढे. पोरं पुढे गेलेली आहेत. आपण पण जाऊया आणि बघूया काय हालचाल आहे. ऊन खूप लागते. ऊन मात्र म्हणजे आहे. ऊन आहे. निखिल तुला माहिती आहे तू हा पिक्चर बघितला आहे ना कोणता फर्स्ट पार्ट बघितलं. त्यामध्ये काय असं माहिती आहे ना ते फुल तेव्हा सेम आहे. असं वाटतं तुम्हाला म्हणजे असं सांगतो तुम्हाला वाटतंय का फुल. हो वाटतंय ना. अनाकोंडा पण आपल्याकडे. कॅमेरा अँगल कसा येतो इथे काय कॅमेरा अँगल निघेल काय हो फोटोग्राफी यार इकडे आहे ना असं वाटतं की आयुष शपथ लोकीचे फोटो काढतात 3 जण 2 जण कॅमेरामॅन. सलमान खान या आईला बोल एकदम वन साइड. आयुष शपथ हे थांब हे बोलायची गरज आहे. आता काय नाही बोलणार. रात्री बसणार ना तेव्हा तुझी कोंबडी होईल ना तेव्हा बघ. राजेशला रात्री काय बोलत होता तर तुझं भडकत होता. काय पेन्सिल वरून मारामारी झाली. पोरांनी खूप हे केलेलं आहे तर बुधवारी त्याला जायचं ऑन ड्युटी. ऑन ड्युटी नाही ते काका आता इंग्लिश मध्ये काय बोले समजलं नाही ना मग परत आता बॅक टू स्कूल. सॉरी अंकल. सॉरी अंकलच बोलला तू. अरे हा तो जोक म्हणून एवढं काय असं अंकलच बोलला तो. हा भारतीय पुरातत्व संरक्षण छान आहे ना काही जवळ काही ते. आता इथे एक फोटो काढणार आम्ही लोक पब्लिक आपले पोरं. छान वाटतं एकदम छान एरिया. दगडा चिराची बघा चिराची दगड आहे ती पूर्ण. हा कोणती भावी सुरुवातीला चालू झालं घुरायला. कोणती भावी इंडियन बाबी. कोणाला बोललास तू.
कॅमेरा अँगल त्याच्याकडे तरी त्याला बोलतो. यार हे मला फोटो काय समजत नाही रे फोटोग्राफीवाल्यांचं